कोरोना जागतिक अर्थव्यवस्थेची, उद्योग व्यवसायाची दिशा आणि दशा बदलणार का? यापुढील काळात कोणत्या सेक्टर्समध्ये असेल तेजी? कोणत्या उद्योग व्यवसायात असतील संधी? नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कल्पना करा की उद्या काय घडणार ते तुम्हाला आज समजलं तर. म्हणजे लॉटरीच्या कोणत्या तिकिटाला बक्षीस लागणार आहे, उद्याच्या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार, निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार किंवा कोणता पक्ष विजयी होणार, उद्या कोणत्या कंपनीचे समभाग वर जातील तर कोणत्या कंपनीचे कोसळतील, शेअर मार्केटमध्ये तेजी असेल की मंदी. लिस्ट मोठी बनेल, पण जगाच्या सुदैवाने हे शक्य नाही. उद्याचा सोडाच, पण अगदी पुढच्या क्षणाला काय होणार हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. भविष्यात काय घडेल हे छाती ठोकपणे आपण सांगू शकत नसलो तरी भविष्याचा काही प्रमाणात अंदाज मात्र नक्की बांधता येईल. मित्रांनो, हे सगळं आता सांगण्याचं प्रयोजन म्हणजे कोरोना. आता जरी कोरोनाने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलं असलं तरी काही महिन्यांपूर्वी आपल्या समोर असलं काही वाढून ठेवलेलं असेल याची आपल्याला कल्पना तरी होती का? आज दर 2 दिवसांनी आपल्याला बातम्यांमधून वाचायला ऐकायला मिळतं की यापुढील काळ अर्थव्यवस्थेसाठी कठीण असणार, अमुक तमुक प्रकारचे उद्योग संकटात येणार, रोजगार कमी होणार वगैरे वगैरे. पण लक्षात घ्या, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तशी दुसरी बाजू इथे पण आहे. आता यात काही शंका नाही की कोरोनामुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आक्रसणे पण आलेलं आहे. अनेक उद्योग संकटात आहेत, रोजगार कमी होत आहेत, पर्यटन व्यवसाय, विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या तर जास्त संकटात आहेत. पण मित्रांनो, येणाऱ्या काळात एकूण जागतिक अर्थव्यवस्थात रिशफल होऊ शकते. म्हणजे आजचा जोकरचा पत्ता उद्या हुकुमाचा एक्का सुद्धा असू शकतो. आर्थिक धोरणात तितकेसे महत्त्व नसणाऱ्या क्षेत्रांना ह्यापुढे एकदम महत्त्व प्राप्त होऊ शकते. आजची महत्त्वाची क्षेत्रे आपलं ग्लॅमर गमावू शकतील. अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. नवनवीन विलक्षण अशा कल्पनाच नवीन उद्योग व्यवसाय म्हणून पुढे येऊ शकतात. आजचा आपला विषय हाच आहे. भविष्याचा अंदाज आज घेऊन साधता येणारी संधी, मग ती गुंतवणुकीची असू शकते किंवा उद्योग व्यवसायाची, ती कशी साधायची हे आपण आज ठरवायचं. आज आपण बघणार आहोत की अशी कोणती उद्योग क्षेत्रे आहेत ज्यांच्यासाठी कोरोना ही आपत्ती न ठरता इष्टापत्ती ठरू शकेल. अशी कोणती संभवनीय उद्योग क्षेत्रे असतील ज्यात गुंतवणुकीच्या, रोजगाराच्या तसेच व्यावसायिक संधी निर्माण होतील, किंबहुना होण्यास सुरुवात झाली आहे. हीच क्षेत्रे आणि त्यांचं महत्त्व आपण आज काउंटडाऊन पद्धतीने बघणार आहोत. सप्लिमेंट इंडस्ट्री. कोरोनामुळे एक गोष्ट आणखी ठळक झाली ती म्हणजे हेल्थ कॉन्शियस असणं. हे मुख्यत्वे श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांमध्ये दिसणारं लक्षण आता खाली सर्वसामान्यांमध्ये सुद्धा झिरपू लागले. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. या म्हणीनुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर आणि ती राखण्यावर लोकांचा भर असेल. म्हणूनच यापुढे या क्षेत्रामध्ये चमक दिसेल. सायबर सिक्युरिटी. भविष्यात यापुढे बरीच कामे ऑनलाईन पद्धतीने रिमोट मोडवर चालतील. बँकिंग व्यवहार या आधीच UPI वगैरेवर डायव्हर्ट झालेलं आहेच. आपलं एकूण अधिक आयुष्य कॉम्प्युटराइज्ड असणार आहे. मग त्यासाठी सेफ्टी सिक्युरिटी नसून कसं चालेल? ती तर प्राथमिक गरज बनेल. पण या क्षेत्रामध्ये चमक असेलच. त्यापुढे आहे सॉफ्टवेअर अँड व्हर्च्युअल मीटिंग इंडस्ट्री. ऑनसाईट प्रत्यक्ष सहभाग गरजेचं नाही अशी बहुतेक पदे भविष्यात वर्क फ्रॉम होम पद्धतीने असतील. अशा वेळी या उद्योगात भरभराट असेलच. आत्ताच पाहना, कोरोना काळात झूम ॲप हे कॉर्पोरेटच काय तर अगदी सरकारी पातळीवरही वापरू जाऊ लागलं. नॅसडॅकमध्ये सूचीबद्ध असलेल्या या स्टॉकच्या किमतीत मागील 2 महिन्यात 100% वाढ झाली. म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली किंमत. याचा धसका गुगलने इतका घेतला की त्यांनी आपलं मीट हे सशुल्क ॲप अगदी मोफत करून टाकलं. यावरून या क्षेत्राचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
ई लर्निंग इंडस्ट्री. अगोदरच हे क्षेत्र आता चांगलं बाळसं धरू लागलेलं आहेच. त्यात कोरोना आपत्ती यासाठी इष्टापत्ती ठरू शकते. विविध व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम, देशी विदेशी विद्यापीठांचे कोर्सेस आता ऑनलाईन मोडवर आहेतच. त्यात आता सोयी म्हणून पसंती असणारं हे माध्यम यापुढे अनिवार्य या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं. कोण जाणे, पण उद्या कदाचित आपलं पारंपरिक शिक्षण सुद्धा कात टाकून हातमार्ग अवलंबेल. रिटेल, सुपरमार्केट, दिवस सणासुदीचे असोत किंवा अशा आपत्तीचे, आवश्यक त्या वस्तू सामानांची साठवणूक करणे हे मानवी मानसशास्त्र सांगते. म्हणून तर लॉकडाऊन घोषित झाल्यावर यापुढे काय मिळणार नाही अशी भावना होऊन सुपरमार्केट ओसंडून वाहू लागले. इतर कंपन्यांच्या तिमाही निकालावर कोरोनाची छाया स्पष्ट दिसत असतानाही डीमार्टच्या नफ्यात मात्र 41% वाढीची नोंद झाली. त्यामुळे काळ कोणताही असो, हे क्षेत्र वरती जाणार. होम डिलिव्हरी. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. अगदी खाटल्यावर नसलं तरी दारापर्यंत आणून नक्कीच देणार. कपडे, वाणसामान, इलेक्ट्रिक वस्तू, अगदी मद्य सुद्धा आता घरपोच मिळू लागले. विशेष करून इतर कंपन्यांकरिता या अशा सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या स्टार्टअप्स आता उभ्या राहतील. त्यामुळे ह्या क्षेत्रात ह्यापुढे भरपूर वाव असणार आहे, अनेक संधी असणार आहे. हायजीन प्रॉडक्ट इंडस्ट्री. पूर्वी घराबाहेर पडताना रुमाल, घड्याळ, पेन, चष्मा अशी उधळणी केली जायची. आता मोबाईल असतो, पण यापुढे हँड सॅनिटायझर, मास्क ह्या गोष्टी मस्ट असतील. सॅनिटायझरची मागणी तर इतकी वाढली की अगदी साखर कारखान्यांनी सुद्धा त्यांचं उत्पादन काढलं. या श्रेणीमध्ये सध्या इतरही अनेक उत्पादने आहेतच आणि भविष्यातही आणखी येऊ शकतात. त्यामुळे हे क्षेत्र एक महत्त्वाचं ठरेल. ऑनलाईन एंटरटेनमेंट म्हणजेच गेमिंग, OTT प्लॅटफॉर्म. घरी बसून कंटाळा आलाय अशा प्रकारची वाक्य यापुढे कमी करण्याचं सत्कर्म ह्या क्षेत्रातील ही मंडळी करते. OTT प्लॅटफॉर्म म्हणजे ओव्हर द टॅप, उदाहरणार्थ अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, MX प्लेअर, अगदी YouTube सुद्धा. यामधून विविध मूवीज, म्युझिक याचाही जर कंटाळा आलाच तर अगदी व्हर्च्युअल रियालिटी, 3D अशा अल्ट्रा मॉडर्न टेक्नॉलॉजी असलेले गेम्स पण असतील. एकूणच काय तर घरी सुखाने बसायला लावणारी ही इंडस्ट्री यापुढे जोमात असेल. इन्शुरन्स इंडस्ट्री. आजच्या अशाश्वत अशा जगात पदोपदी अनुभवास येणाऱ्या जीवाच्या रास्त भीतीवर हे क्षेत्र चालतं. भारतात तसं याबद्दल जागरूकता कमीच आहे, किंवा मला काय होतंय असा शुद्ध देशी ॲटिट्यूड असतो आपल्याकडे. पण कोरोनाने यामध्ये बदल घडवायला सुरुवात केली. माझ्यानंतर काय आणि कसं होईल, किंवा मला आपल्याला काही झालं तर, हे प्रश्न आता सामान्य लोकांना पडू लागले. त्यामुळे या क्षेत्रामध्ये वाढ नक्कीच होणार. आणि शेवटचं फार्मा. खबरदारी, प्रतिबंध हे रोगावर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग खरेच, पण रोग नष्ट करणे, संपवणे हा खरा तोडगा. आज सर्व जगाचं लक्ष त्या वॅक्सिनकडे लागले आहे जे कोरोनावर मात करू शकते. आणि या क्षेत्रात जास्तीत जास्त सोय आणि निधी वगैरे उपलब्ध करून दिला जातोय. वेगवेगळ्या देशांमध्ये अर्थसंकल्पात औषध संशोधनाकरिता विशेष निधीचं प्रयोजन केलं जातंय. विविध वैद्यकीय शास्त्रांना उत्तेजन दिलं जाते. जोपर्यंत पृथ्वी तलावर मानवजातीचं अस्तित्व असेल तोपर्यंत हे उद्योग क्षेत्र चिरंजीव असणार आहे. तर मित्रांनो, यापुढे तुमच्या भविष्यातील योजना काय असाव्यात या तुम्ही ठरवायच्या आहेत. आम्ही फक्त भविष्याच्या नांदीचं ओझरतं दर्शन तुम्हाला होऊ देण्याचा छोटासा प्रयत्न केला. सरते शेवटी भविष्याचा अंदाज घेणं तरी म्हणजे नक्की काय, तर होऊ घातलेले हे बदल आपल्याला इतरांपेक्षा अंमळ आधी माहीत होतं.
अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. यापुढील अशाच व्हिडिओसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.